निवडणूक आयोग जाहीर करील तारीख तेव्हा आचारसंहिता लागू होईल. जरांगे पाटील म्हणाले की विरोधक जर येत नसेल मग सत्ताधाऱ्याला काय अडचण आहे आरक्षण द्यायला, त्यांची तर एक हाती सत्ता आहे. हे बघा, आम्हाला जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून जसं आरक्षण देता येत होतं तसं आम्ही दिलं. त्याच्यावर त्यांचं समाधान नाही आहे. तो त्यांना त्यापेक्षा जास्त काही लागतं तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे. पण आता ज्यांना कोणाला जास्त मतं पडली आणि ते निवडून आलेत त्यांनी काय कशा पद्धतीनं मागण्या करतात, फक्त एकच मागणी करा त्यांनी, काँग्रेसने, राष्ट्रवादीने, शिवसेनेने, की जरांगे पाटील जे म्हणता ओबीसीतून आरक्षण द्या, ते आरक्षण द्यायला आम्ही तयार आहे. त्यांनी जाहीरनाम्यामध्ये टाकावं. 288 जागांवर जरांगे पाटील उमेदवार उभं करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. काय वाटतं निवडणुकीमध्ये? आम्हाला काहीही वाटत नाही. खुशाल त्यांनी उमेदवार उभे करावं, त्यांना अधिकार आहे. असं कोण माणूस कोणाला नका बरोबर म्हणणारा असं म्हणताच येत नाही कोणाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.